तर काय सांगाल तुम्ही स्वतः घटना आखली आहे काय सांगाल आज अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे. शाळेच्या स्कूल बसवर झाड पडून एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि बाकीची मुलं आता सुखरूप त्यांना ब्रेन हॉस्पिटलला नेलेलं आहे. परंतु कुठे ना कुठेतरी मुंबई महानगरपालिकेच्या गार्डन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. कारण पावसाळ्यापूर्वी सर्व झाडं एक ऑडिट केलं जातं. पावसाळ्यात कुठे दुर्घटना और एक हाइड्रा ट्रेन को लाया गया है। पेड़ को उठाने की पूरी कोशिश की जाएगी। ऊपर वाले से विनती है कि छोटे बच्चों कुछ ना हो। सगळ्या झाडांची पडताळणी केली जाते. ते कुठलं झाड होत आहे किंवा पडू शकतं हे हालत आहे चेंबूर कारवाई करावी आणि एक मुलाचा शाळेतरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. जी इतर मुलं आहेत त्यांच्या पण आता आरोग्याची काळजी घेतली. तुम्ही पोलिसांनी भेट केली किती मुले होते यामध्ये नाही, या एका मुलाचा मृत्यू झाला असता पोलिसांतर्फे. क्या कहेंगे कितने बच्चे थे और आपने उन लोगों को बचाया क्या कहेंगे मजबूर नहीं यार मेरे बाइक ले रहा क्या कहेंगे कितने बच्चे थे 12-13 बच्चे थे। तो झाड़ गिरा तो हम लोगों ने आवाज़ आया उधर गया, कोई था नहीं। 2 जन सिक्योरिटी जाके कांच फोड़ा और बच्चे को बाहर निकाला। आप भी थे उसमें बच्चा निकल हाँ, वहाँ से निकाल के अंदर गए बच्चे लोग। फिर बाद में एक बच्चा अंदर दबा हुआ था, उसको निकाल नहीं पाया। अच्छा कितने बच्चे थे आपको कितने जख्मी हुए कुछ दिख रहा बच्चे कुछ 12-13 बच्चे हम लोगों ने देखा गाड़ी में कुल मिला के 12-13 बच्चे 12-13 थे। बच्चे थे। उसमें से आपने कितने बच्चे निकाले बाहर? उसमें से 9-10 बच्चे हम लोगों ने निकाला। अच्छा, अंदर कितने अंदर 2 बच्चे दबा हुआ था। अच्छा, एक बच्चा दिख रहा था, एक नहीं दिख रहा था। आप मतलब के कितने लोग भागे गए आपसे और कौन था? हम दोनों थे, दोनों बच्चे और एक ड्राइवर था। 2 वॉचमैन थे आप लोग। हाँ, ये कहाँ पे घटना घटी है ये अपना 11 नंबर रोड में चेंबूर। क्या नाम है आपका बहादुर, पूरा नाम क्या है सुरेश बहादुर बोगटी। की कारण एवढ्या पुढे घेतल्यावर त्या झाडाला पण जागाच नाही राहिली ना पसरायला सुद्धा. तेव्हा याची खात्री महानगरपालिकेच्या बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंट आणि इथं बिल्डिंग डिपार्टमेंटने केली पाहिजे. हे झालेली आहे का? 100% हे आमच्याकडे आणि आम्ही नाही, पण हा विषय आल्याला बरोबर माझं लक्ष त्या संरक्षण भिंतीकडे एवढ्यासाठी गेलं कारण ती संरक्षण भिंत बिल्डिंग पासून ती त्यांच्या ह्याच्याप्रमाणे बांधली असेल पण त्या झाडाला कुठेच जागा राहिली नाही. म्हणजे ते झाड नक्कीच कमकुवत झालं असेल आणि अशा पद्धतीने ते झाड ते आज जे कोसळले ते शेवटी एवढ्या मोठ्या पावसात आणि त्या वाऱ्यामध्ये ते कोसळले. या पद्धतीचे आता आदेश मी मुंबई महानगरपालिकेच्या पूर्ण अधिकाऱ्यांना भिडे मॅडमना पण बोलणार आहे की बिल्डिंग प्रपोजलमध्ये जर असे तुम्ही प्लॅन सँक्शन करता त्याला लागून असलेल्या त्या साईडच्या आतमध्ये असलेली झाडं तुमचं बिल्डिंग कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही संरक्षण वॉल उभी करता त्याला लागून असलेली झाडं ह्याचं सगळ्याचे सर्वेक्षण आता मी घ्यायला तुमच्या गाडी दाबायला नाही गाडी पुढे